2025 ही परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे। या परीक्षेची तयारी खास करून गणित विषयामध्ये रोमन संख्या या घटकावरती प्रश्न 100% विचारला जातो। पेपर 1 मध्ये रोमन संख्यावरती प्रश्न दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत। पहा, प्रश्न क्रमांक 1 कंसामध्ये m वजा d गुणिले x भागिले l बरोबर किती। टीईटी परीक्षा 1 पेपर 1 मध्ये हा प्रश्न आलेला होता। तर अगोदर आपण कंस सोडवायचा आहे। पहा, त्या अगोदर तुम्हाला मी एक सांगतो की l बरोबर c बरोबर d बरोबर आणि m बरोबर किती। LCDM, l म्हणजे किती असतं 50, c म्हणजे 100, d म्हणजे 500 आणि m म्हणजे किती 1000। तर हे तुम्हाला पाठच ठेवायचं आहे। 1 ते 100 पर्यंत रोमन संख्या पाठ असणं गरजेचं आहे। पहा, m म्हणजे किती आहे 1000, 1000 वजा d किती आहे 500 गुणिले x दिलेला आहे, x बरोबर किती 10 भागिले l बरोबर 50। आता अगोदर आपण कंस सोडूयात। 1000 मधून 500 गेले तर किती राहिले 500 गुणिले 10 आणि भागाकारामध्ये किती आहेत 50। भाग देऊयात आपण, 50 एक 50, 10 गुणिले 10, 10 गुणिले 10, 10 10 100, 10 10 100, 100 बरोबर रोमन संख्यामध्ये आपण 100ला काय म्हणतो तर c। तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे c असणार आहे। टीटी 1 2024 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। पेपर 1 मध्ये रोमन संख्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता। विसंगत म्हणजे चुकीचा पर्याय ओळखायचा आपल्याला। पहा, m म्हणजे किती तर m म्हणजे 1000 भागिले x 20 ने जर आपण 1000ला भागलं तर पहा 20 एक 20, 20 पाचा 100 आणि हा 0 म्हणजे याचं उत्तर काय येतं 50। त्याच पद्धतीने पहा xl म्हणजे 50ला 10 कमी म्हणजे 40, xl बरोबर किती येणार 40 अधिक x बरोबर 10, याचं उत्तर किती 40 अधिक 10 50। त्याचबरोबर lxx 70 वजा xx 20, 70 मधून 20 गेले किती येणार 50 म्हणजे तिन्ही पर्यायांचं उत्तर किती आलेलं आहे 50 आलेलं आहे। तर हा पर्याय चुकीचा असणार आहे। सोडूयात आपण। l बरोबर किती 50 गुणिले c बरोबर 100, तर याचं उत्तर किती येते 5000। ठीक आहे, याचं उत्तर किती येते 5000। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा विसंगत पर्याय आहे। दरवर्षी टीईटी 1 मध्ये रोमन संख्यावरती प्रश्न हमखास येत असतो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3 पहा, प्रश्न क्रमांक 3 रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता। टीईटी 2021ला हा प्रश्न विचारलेला होता। पाठीमागच्या वर्षीचा जर बघितला आपण, पाठीमागच्या वेळेचा प्रश्न जो आपण घेतलेला होता तो 2017चा होता, असाच होता। फक्त आपल्याला पर्याय बदलून प्रश्न आहे। ठीक आहे, m भागिले c तर 1000, m म्हणजे 1000 भागिले c बरोबर 100 ने जर याला भाग दिला 100 एक 100 आणि हा 0 बरोबर काय येणार आहे 10। त्याचबरोबर बघा xxv म्हणजे 20 वरती 5 25 गुणिले iv बरोबर 4, 25 चौक 100, xc ला 10 कमी म्हणजे किती येणार 90 अधिक x 10, याचं उत्तर सुद्धा 100 येईल। त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक 4 पहा, d वजा cd, d बरोबर 500, cd d ला c कमी म्हणजे 100 कमी, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे वजा 400 करायचं आहे 500 मधून, तर किती येणार 100। तिन्ही पर्यायाचं उत्तर 100 येते। पर्याय क्रमांक 1 हे चुकीचे येते म्हणजे बरोबर आहे, फक्त उत्तर किती आलेलं आहे 10 आलेलं आहे आणि या तिन्ही पर्यायाचं उत्तर 100 आलेलं आहे। विसंगत पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 भेटेल। ओके, तर अशा पद्धतीने प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। प्रश्न क्रमांक 4
चौकटी कंसामध्ये पहा साध्या कंसामध्ये एल गुणिले एम छेदामध्ये सी भागिले व्ही. पहा एल बरोबर 50 गुणिले एम बरोबर 1000 भागाकारामध्ये सी बरोबर 100 भागिले किती येणार आहे व्ही. व्ही म्हणजे 5. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर पहा अगोदर आपण इथे भाग देऊ शकतो. 100 एक 100 आणि हा शून्य वरती 50 गुणिले 10 बरोबर 500. 500 भागिले 5. 5 एक 5. 1 वरती 2 शून्य उरले. 1 वरती 2 शून्य आणि 100लाच आपण सी रोमन संख्यामध्ये आपण सी हे अक्षर दाखवतो. तर अशा पद्धतीने TT1 2013मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अतिशय सहज व सोप्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे सोडवता येतात. यावेळी सुद्धा रोमन संख्यावरती TT पेपर 1 मध्ये हमखास प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. चौकटी कंसामध्ये I/C भागिले व्ही गुणिले साध्या कंसामध्ये एल गुणिले एम साधा कंस पूर्ण आणि चौकटी कंस. TT1 2016मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा I बरोबर 1 छेदामध्ये C बरोबर 100 भागिले व्ही बरोबर 5 गुणिले साध्या कंसामध्ये एल बरोबर 50 गुणिले एम बरोबर 1000 कंस पूर्ण चौकटी कंस. पहा साधा कंस अगोदर सोडून घ्यायचा. 50 गुणिले 1000 हा गुणाकार किती येईल 50,000 येईल. 50,000 गुणिले 5 भागिले 1 छेदामध्ये 100. आता याचा गुणाकार व्यस्त करा. 5चा गुणाकार व्यस्त. 5चा गुणाकार व्यस्त किती होणार आहे 1 छेदामध्ये 5 गुणिले 50,000. आता भाग देऊयात आपण. 2 शून्यला 2 शून्य गेले. 5 एक 5 5 एक 5 किती उरले फक्त 100. 100 बरोबर रोमन संख्यामध्ये कसं लिहितो आपण सी. तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल सी 100 उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 6. M/C गुणिले 2 बरोबर किती. एम बरोबर किती येणार आहे 1000 छेदामध्ये सी बरोबर 100 गुणिले 2. 100 एक 100 10 गुणिले 2 10 दुनी 20. 20 हे रोमन अंकामध्ये कसं लिहितो आपण XX. या प्रश्नाचं उत्तर येईल 20. तर अशा पद्धतीने आज आपण रोमन संख्या घटक क्रमांक 1 वरती आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन घटकासह प्रश्न घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.